मित्रांनो, तुम्ही कोणत्याही SIP मध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या विचारात असाल किंवा ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेले असेल तर हा व्हिडिओ मिस नका करू, कारण तुमचं लाखोंचं नुकसान यामुळे वाचू शकतं। यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तुम्ही कोणत्याही फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना त्या फंडच्या नावामध्ये डायरेक्ट हा वर्ड आहे का चेक करा। डायरेक्ट हा वर्ड नसेल तर तुम्ही त्या फंडसाठी कमिशन पे करत आहात आणि लॉंग टर्म मध्ये यामुळे तुमचं लाखोंचं नुकसान होऊ शकतं। नंबर 2, तुम्ही समजा महिन्याला 15,000 रुपये SIP पे करत आहात आणि ती SIP तुम्ही एकाच फंड मध्ये इन्व्हेस्ट केली। पुढे जर तो फंड फ्लॉप झाला तर तुमचे पूर्ण पैसे बुडू शकतात। त्यामुळे पैसे वेगवेगळ्या 3 ते 5 फंड मध्ये इन्व्हेस्ट करा, ज्यामुळे तुमची रिस्क खूपच कमी होऊ शकते। नंबर 3, बरेच लोक एखाद्या फंडच्या एक्सपेन्स रेशो नुसार त्या फंडला जज करतात। उदाहरणार्थ, एखाद्या फंडचा एक्सपेन्स रेशो 0.1% आहे आणि त्याचे रिटर्न्स 10% आहे आणि दुसरा फंड असा आहे ज्याचा एक्सपेन्स रेशो हा 1.5% आहे आणि त्याचे रिटर्न्स 20% आहेत। तर तुम्हीच विचार करा कोणता फंड बेटर आहे। त्यामुळे फक्त एक्सपेन्स रेशोवर फंड परचेस करू नका, तर तुमच्या रिस्कच्या अकॉर्डिंग तुम्हाला रिटर्न किती मिळत आहे यावर तो फंड परचेस करा। मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।